सूर्याची खेळी ही आठवणी ठेवणारी होती. पाहूया नवीन गोलंदाज दोन पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये बरंच काही घडलंय. 3 गडी बाद 14 धावा 12 चेंडू 12-26. सामना लांब नाही आहे, जवळ आहे, पण तुम्ही थांबणं गरजेचं आहे. थांबून धावा सुद्धा केल्या पाहिजेत, नुसतं थांबून चालणार नाही. इथे मात्र समोरचे काही हलक्यात घेण्यासारखे नाही आहे. वळूया सामन्याकडे. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. 10-12 पावलांचं रनअप आहे. 55 पार्क चेंडू फेकांसाठी सज्ज होते. आता मात्र धोंडो धोंडो रे साजना, वल्लव रे नाका वल्लव वल्लव, असं करून चालणार नाही आहे. इथे हल्ला बोल करावा लागेल. 11 चेंडू आणि 26 धावा. अजून पाहिलं गेलं तर बॅटिंग डगआउटमध्ये रोहित आहे, बंटी आहे, तशी बॅटिंग लाईन अजून खूप आहे. आता मात्र चांगला फटका, जोरकस फटका पाहिला मी ते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चेंडू पाहूया जेल होईल का. येस, ओ यू टी आउट. चला बॅक टू पॅव्हिलियन, परतावं लागेल माघारी, जावं लागेल तंबूच्या आसऱ्याशी. आणि बाद झालेला फलंदाज तुषार, सलामीवीर तुषार. आता मात्र शांत. जर सामना काढला असता ना, किरण मांडवकरचा आज सुशांतचा दिवस होता. खेळाडू सगळे चांगले असतात, पण ज्याचा त्याचा दिवस असतो. विराज पाहूया काय करेल. विराज दमखम दाखविल का. अजूनही आपण मी मगाशी म्हटलं होतं, जसं समोरच्या संघामध्ये कोण होता, बाहुबली होता, निवृत्ती भोसले, तसा या संघामध्ये अजून आहे विराज. विराज धुरंधर आहे, धुरंधराचा खेळ करावा लागेल. रोहित आणि विराज ही गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. आता 7 आणि 18 नंबरची जर्सी ही मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं गेलं तर डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पाहूया काय करेल, दमकम दाखविल का. या बॅट मधून येईल का मोठा एखादा फटका. आहे मोठ्या फटक्याची गरज संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी. निवृत्ती भोसले या ठिकाणी सेकंजा कसायला सुरुवात करतोय. जाळ आखलेलं आहे, कोण भेटेल या जाळ्यामध्ये. आपण पाहिलं गेलं तर महत्वाचे विकेट हे तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतात. अजूनही वरची पेठ संघाचे मधल्या फळीची फलंदाजी अजूनही आहे जिवंत. काय होईल खेळ या बॅटरकडे आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज. सुंदर चेंडू. आता मात्र चांगला फटका, दमकम दाखवलाय. चेंडू दंडन आला कार्पेट, जमिनीला चाटत जाणारा चेंडू. एका धावेने धावसंख्येत भर पडते आहे. इथे मात्र सिंगल डबलने काही होणार नाही. इथे मात्र एखादा मोठा फटका यावा लागेल. या षटकातील किती चेंडू येणारे चेंडू असतील, 3 चेंडूवर किती धावा येतील. झाले चेंडू 3 खर्च, 15 धावा झाल्यात. 9 चेंडू 25 धावा. या 3 चेंडूवर एका दुसरा मोठा हल्ला चढवावा लागेल. हल्ला चढवला तर मात्र काहीतरी नवीन नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर 10-12 पावलांचं रन 55 पार करून चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते. आता मात्र हल्ला बोल, इथे मात्र विकेट खोल. हल्ला बोल, विकेट खोल. चल माघारी, चल घरी, आणि परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याशी. आता मात्र निराशा पाहायला मिळते. आता मात्र कोण, वैभव खानविलकर, बंटी या टोपण नावानं ओळखला जाणारा गोलंदाजाची वाजवेल का घंटी. पाहूया. आपण पाहिलं गेलं ना तर क्रिकेटमध्ये धावपलक चालू ठेवणं गरजेचं आहे. सिंगल डबलचा खेळ भारतीय संघामध्ये विराट कोहली कधी सामना फिरवतो कळत सुद्धा नाही, चालू असतो सामना. पण आपल्याकडे आता कोणी विराट कोहली व्हायला बघत नाही, सगळे T20 कडे चाललेत. ज्याला त्याला पाहिलं गेलं तर हार्ड हिटिंग करायची सवय लागली आहे. अभिषेक, कोण ईशान किशन, अभिषेक आला की धर के उडव, पण त्यानं चालत नाही. काही खेळ हा कॅल्क्युलेशनचा खेळ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र बंटीचा चांगला फटका, आडव्या बॅटनं मारलेला फटका, चेंडू अलॉन्ड कार्पेट दंड क्षेत्ररक्षकाजवळ. चेंडू अडवला, ते अडून फेकेपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा या धावफलकावर पाहिला मी. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या होते ती 17 धावा.
अजूनही सामना संपलेला नाही, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर दुसरं जे षटक सौरभचं काय लाजवाब षटक आहे. विराज याच्या बॅटमधून दमकम दाखवणं गरजेचं होतं, तसं काही झालं नव्हतं. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर 4-5 पावलांचा रन पंचांना बार करून चेंडू. आता मात्र पाहूया अवांतरने भर, एका धावेची भर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा. या धावपलीकर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र हार्ड हिटिंग चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. पंच मला वाटतंय या ठिकाणी अपील फेटाळून लावतायत. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं गेलं ना तर हे धावा राहिल्यात ना, मला वाटते संतोष विराजच्या धावा राहिल्यात. 6 चेंडू आणि 22 धावा. विराजनं दिल्या 25 धावा. राहिलंय ते सगळं विराजचं राहिलंय.